नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर उन्हाळा सुरू झालेला आहे, कैऱ्या देखील बाजारात आलेल्या आहेत। तर आज आपण मस्त उन्हाळा स्पेशल अगदी छान गावाकडील पद्धतीची चटपटीत अशी आंबट गोड चवीची कैरीची चटणी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत। तर अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि चवीला तर फारच अप्रतिम अशी ही चटणी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराची कैरी मी स्वच्छ धुवून त्याचे असे काप करून घेतलेले आहेत। कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। तुम्हाला जितकी चटणी करायची आहे तितक्या तुम्ही इथे कैऱ्या वापरू शकता। तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे। नंतर यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे देखील असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत। ओलं खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथे सुकं खोबरं देखील वापरू शकता। नंतर मी इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर मिरच्या तुम्ही कमी करा। नंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे। तर साखर टाकल्यामुळे जो कैरीचा आंबटपणा असतो तो बॅलन्स होणार आहे। तर इथे मी 1 चमचाभर साखर टाकलेली आहे। नंतर इथे 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि भरपूर आपल्याला यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर टाकल्यामुळे चटणीला छान असा हिरवा रंग येतो आणि चवीला पण फारच छान अशी ही चटणी लागते। आता आपल्याला हे सर्व साहित्य टाकल्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी हे फिरून घेतलेलं आहे। चटणी आपली रेडी झालेली आहे। तर यामध्ये आपण साखर टाकल्यामुळे अगदी छान अशी आंबट गोड चव या चटणीला येते। माझी कैरी जास्त आंबट नव्हती त्यामुळे मी इथे 1 चमचाभर साखर वापरलेली आहे। जर तुम्ही कैऱ्या वापरत असाल थोडेशा आंबट असतील तर तुम्ही इथे साखर जास्त वापरू शकता। नंतर ही जी चटणी आहे ती एका मी बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे। तर दिसायला तर फारच अप्रतिम अशी ही चटणी लागत आहे। तुम्ही ही चटणी भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर, चपातीबरोबर वगैरे खाऊ शकता। खूपच छान अशी चवीला लागते। तर आता आपली चटणी तर तयार झाली। आता आपण यासाठी फोडणी तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये साधारण 1 चमचाभर असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर मी इथे मोहरी टाकलेली आहे, 1 चमचाभर जिरे टाकायचे आहेत आणि थोडंसं अगदी चिमूटभर इथे मी हिंग टाकत आहे। हिंग आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे। आणि नंतर इथे मी 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि हे सर्व आपली जी फोडणी आहे ती छान आपण परतून घेणार आहोत आणि या चटणीवरती टाकायची आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त फारच अप्रतिम अशी ही चटणी दिसत आहे आणि चवीला देखील तशीच अप्रतिम लागते। तर तुम्ही देखील ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।